भारत हा धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांनी समृद्ध देश आहे. येथे विविध तीर्थक्षेत्रे असून त्यामध्ये चार धाम यात्रा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. हिंदू धर्मात असे मानले जाते की चार धामांची यात्रा केल्याने मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. ही संकल्पना महान तत्त्वज्ञ आदि शंकराचार्य यांनी प्रचलित केली. चार धामांमध्ये उत्तर दिशेला बद्रीनाथ मंदिर, पश्चिमेला द्वारका मंदिर, पूर्वेला जगन्नाथ मंदिर आणि दक्षिणेला रामेश्वरम मंदिर यांचा समावेश होतो. ही चारही तीर्थक्षेत्रे भारताच्या चार दिशांचे प्रतिनिधित्व करतात आणि देशाच्या धार्मिक एकतेचे प्रतीक आहेत. बद्रीनाथ धाम. बद्रीनाथ हे उत्तराखंड राज्यातील हिमालय पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. येथे भगवान विष्णूंची पूजा बद्रीनारायण या रूपात केली जाते. अलकनंदा नदीच्या काठावर असलेले हे धाम अत्यंत सुंदर आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात येथे प्रचंड हिमवर्षाव होत असल्याने मंदिर काही काळासाठी बंद ठेवले जाते. द्वारका धाम. द्वारका हे गुजरात राज्यात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. येथे भगवान श्रीकृष्णांनी आपले राज्य स्थापले होते असे मानले जाते. द्वारकाधीश मंदिर हे अत्यंत प्राचीन आणि भव्य असून लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात. जगन्नाथपुरी धाम. पुरी हे ओडिशा राज्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्तींची पूजा केली जाते. येथे दरवर्षी होणारी रथयात्रा जगप्रसिद्ध आहे आणि लाखो भाविक या उत्सवात सहभागी होतात. रामेश्वरम धाम. रामेश्वरम हे तमिळनाडू राज्यात वसलेले आहे. येथे भगवान शिवाची रामनाथ स्वामी म्हणून पूजा केली जाते. असे मानले जाते की भगवान राम यांनी लंकेवर जाण्यापूर्वी येथे शिवपूजा केली होती. मंदिरातील लांब कॉरिडॉर आणि 22 पवित्र कुंडे प्रसिद्ध आहेत. चार धाम यात्रेचे महत्त्व. चार धाम यात्रा ही केवळ धार्मिक यात्रा नसून ती आध्यात्मिक शांती देणारी आहे. ही यात्रा भारताच्या चार दिशांना जोडते आणि देशाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. भक्तांच्या मते ही यात्रा केल्याने पापांचे निवारण होते आणि आत्म्याला शुद्धी मिळते. निष्कर्ष. चार धाम यात्रा ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे. ती श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिकतेचा सुंदर संगम दर्शवते. या यात्रेमुळे मनुष्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो आणि अंतर्मनाला शांती मिळते. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी चार धाम यात्रा करावी असे मानले जाते.